गाथ्यातला काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे. भक्ती या साधनाचा परिणाम देवावर काय होतो याचं प्रतिपादन करणार आहे. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची साधनं शास्त्रात भरपूर सांगितलेली आहे, एक दोन नाही. एरवी तरी पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायाची नाही वाणीत. भगवत स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी भरपूर साधन आहेत, पण सगळ्या साधनाचा विचार करायचा झाला तर कलियुगाच्या दृष्टीने सगळीच साधनं तितकी प्रभावशाली नाहीत. हो, म्हणून आमच्या संतांनी सांगितलं कलियुगात ह्या सगळ्या वाटा क्षीण झालेल्या अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या कळी न घडे साधन, कळे साधन, उचित विधी विधान, पडिले विधान, ना कळे न घडे सर्वथा, पडे न गळे कमा, ना कळे न घडे सर्वथा, पडे गळे कसमा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, काळी ना गाडे साधन, क्षीण काळे साधन, उचित विधी विधान, उचिताची निधान, ना कळे न घडे सर्वथा, कळेला कळे सर्वथा, कळेला कळे सर्वथा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. हो, म्हणून आपल्या जीवनात भक्तीची वाट सगळ्यात चांगली. भक्ती पंथ बहु सोपा हा हमीचा मार्ग आहे. अन्य वाटाच्या बाबतीत संतांचा आग्रह नाही. कर्माची वाट असेल, योगाची वाट असेल, ज्ञानाची वाट असेल, आग्रह त्या वाटेच्या बाबतीत तेवढा नाही. सर्वांना आग्रह जर संतांनी केला असेल, साधारण उपदेश करायचं झालं तर भक्तीच्या मार्गाचा केला. का? या वाटेत ते बळ राहिलेलं नाही. कालपरत्वे साधनात न्यूनत्व आलं, काहीतरी तसे अधिकारी सापडत नाही. अधिकारी असेल तर त्या वाटेनं गेलं तर साध्य प्राप्त होते. कारण अधिकाराचे ओढवे मला काय सिद्धी जाय, हे काजकीर निर्वाण अनिकही साधारण, हे अधिकाराचे ओढवेनं काय सिद्धी जाय. अधिकारी व्यक्तीनं जर एखादं साधन केलं तर ते साध्यापर्यंत जाईल. पण यच्चे यावत जीवाला उद्धार करून घेण्यासाठी जर कोणतं साधन असेल तर ती भक्ती आहे. कलियुगात ते प्रभावी साधन आहे. म्हणून योगाच्या साधनेच्या नाही, अन्य साधनेच्या बाबतीतच्या नादी लागूच नका. म्हणून तुकोबाराने आवर्जून सांगलं तुम्ही याच वाटेनं चला. तुम्हाला भरोशानं सांगतो का परमात्म्याची तुम्हाला भेट होईल. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग. तुम्हाला निश्चित सांगतो. हो, अन्य वाटेला जाऊच नका. लोकांचा स्वभाव आहे वाट पाहिली का चालणार. मग तुकोबाने एक विचार केला, हे वाट पाहिल्यावर चालतात ना, मग एक केलं. ज्या कठीण वाटा होत्या, सूक्ष्म वाटा होत्या, त्या मोडूनच टाकल्या. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले. मोडून या वाटा, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर,
मोडुनिया वाटा मोडुनिया वाटा सूक्ष्म दुगार मोडुनिया वाटा अन्य मार्ग महाराजांनी सूक्ष्म कर्माचा मार्ग मोडून या वाटा दुसरा योगाचा वर्ग हो हा राजमार्ग तयार केला राज्यभार चाली ऐसा सगळे जण चालू शकतात जिथं खाच कळगा नाही धोका नाही साध्यापर्यंत निश्चित जाऊ शकणारी वाट ही चोखाळली संतांनी आणि तुकोबाराच्या जीवनात तुकोबाराने याच वाटेला विशेष प्राधान्य दिलं आणि तुकोबाराच्या अवताराचं प्रयोजनच आहे हरिभक्तीचा महिमा सामान्य वाढविला नाही मग विशेष वाढविला हरिभक्तीची महती उजाळण्यासाठी तुकोबाराचा अवतार आहे निळोबारांनी सांगितलं आपल्याला म्हणून ही भक्तीची वाट हमीची वाट आहे ही भक्तीची वाट शाश्वत वाट आहे या वाटेनं साध्यापर्यंत निश्चित जायला जमते सगळ्यांना ज्या वाटेनं चालायला जमते सर्व अधिकार सेव्यता ज्या वाटेची आहे आणि साध्य हमखास प्राप्त होते अशी ही वाट आहे दुसरी विशेषता आहे अन्य साधन भक्ती साधनाचा विचार करायचा झाला अन्य साधन करते वेळेस साधकाला स्वतःची जबाबदारी ज्याची त्याच्यावर असते योग करते वेळेस भस्त्रिका करा का प्राणायाम करा कमी जास्त झालं ज्याची त्याची जबाबदारी आहे अन्य साधन करते वेळेस ते परमात्मा त्याची जबाबदारी नाही घेत पण भक्ती साधन करते वेळेस भगवान परमात्मा त्याची जबाबदारी येतो ते एक वटुनी जे क्षणी अनुसरले गा माझी आवाहनी तेव्हा तयाची चिंतवणी मजशी पडली हो अन्य साधन आणि भक्ती साधनेचा विचार करायचा झाला तर स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणायचे अन्य साधन म्हणजे माकडीच्या पिलाचा न्याय मरकट शून्य आहे आणि भक्ती हे साधन म्हणजे मांजरीच्या पिलाचा न्याय म्हणजे माकडी आपल्या पिलाला जन्म देते आणि त्याला सांगते बाळा आपलं जीवनच उड्या मारण्यासाठी माकडाचं जीवन म्हणजे उड्या मारण्याचं जीवन कधी कोणी संकट येईल आणि कधी कोणती उडी मारावं लागेल सांगायला जमत नाही एक करायचं संकट आलं का तू चटकन माझ्याकडे यायचं आणि माझ्या पोटाला घट्ट मिठी मारायची मी उडी मारणार मी काय तुला धरू शकणार नाही मी तुला धरत बसलो तर पुढची फांदी धरायला जमणार नाही आणि संकट अंगावर ओढवल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुला एक सांगतो ती माकडी पिलाला सांगते संकट वाटलं का तू येऊन घट्ट पकडायचं आणि उडी मारता मारता तू का बिलगलास पण तुझी मिठी घट्ट पडली नाही तू का ढिला पडला तर तू काय माकडाच्या कुटुंबात शोभत नाही पण तू इकडे न शोभणार आहे म्हणून तुला तुझी काय जबाबदारी आम्ही घेणार नाही तो पडला तर पडला काय घेण देण नाही लक्षात तुझी जबाबदारी आमच्यावर नाही कोणाला सांगते ती माकडी त्या पिलाला हो माकडाच्या कुटुंबात जन्म घ्यायचा उड्या मारायला जमत नसेल तर उपयोग काय तुझा हा ती माकडी त्या पिलाला सांगते म्हणजे माकडी त्या पिलाला सांगते तुझी जबाबदारी तुझ्यावर आहे पण मांजरी सांगते बाळा जग फार कठीण आहे जीवन जगणं फार दुस्तर आहे आणि मग यात जर आपल्याला आपलं जीवन साध्यापर्यंत न्यायचं झालं तर फार संकटाला तोंड द्यावं लागते संकट कुणी येईल कसं येईल कधी येईल सांगायला जमत नाही पण एक करायचं तुला एकच सांगणं संकट आलं का तू एकच करायचं तू कुठे असू दे तू फक्त म्याव म्हणायचं कारण संकट फार कठीण आहेत बाकीचे संकट लांब राहिले तुझा बापच चांगला नाही बाकीचे संकट लांब राहिले हो
ती मांजरी त्या पिलाला सांगते, तुझा बाप बोकोबा काय चांगला नाही, कधी येईल आणि कधी तुला खाईल सांगायला जमत नाही. म्हणून माय बाप काय सरपीन की बोका, काय उपयोग आहे, त्याचे संगे सुखा नपवे बाळ. हो, तुझा बाप चांगला नाही, आणि बाळा तुझं पोट भरण्यासाठी माझं पोट भरलं पाहिजे, आणि माझं पोट भरण्यासाठी मला दूध पिलं पाहिजे. आणि दूध प्यायचं झालं तर एका घरी भेटत नाही, 7 घरं पाहावं लागतात. कारण ह्या एवढ्या उदारमतवादी नाहीत ना. हे काय मोकळ्यावर दूध ठेवतात का? तापवले दूध एक तर चुलीवर ठेवतात, नाही तर शिंक्यात ठेवतात, नाही तर कपाटात ठेवतात. बरं, यांच्या नजरेतून वाचून मला ते दूध प्यायचं आहे आणि तुझ्यापर्यंत यायचं आहे. बाळा, दूध पिण्यासाठी मला 5-10 घरं फिरलं पाहिजे. म्हणून तुला एक सांगतो, संकट आलं का तू एकच कर, म्याव म्हण. काय म्हण? म्याव. मी कुठे असू दे, तुझा म्याव का कानावर आला का मी तिथे येतो, तुला बरोबर तिथून काढून तुझं संरक्षण करतो. पण तुझी जबाबदारी आहे. काय काय म्हणायचं? काय म्हणायचं? काय म्हणायचं? जोरात म्हण. हा, म्याव म्हणायचं. तुझी जबाबदारी. काय म्हणायचं? म्याव. तू म्याव म्हणलं का मी तुला तिथून काढतो, सुरक्षित स्थानावर नेतो. ही मांजरी त्या पिलाला सांगते, ऐका ना. हो, आणि असं सांगितल्यानंतर झालं असं, 7 घर फिरवते म्हणे, आपल्या दातात धरते, 7 घरात नेते, पण नाही त्याला आरगडा उमटू देत. अशी मांजरी त्याची जबाबदारी घेते. जन्माला आल्यापासून बाळ मोठं होईपर्यंत जबाबदारी घेते ती मांजरी आहे. तसं भगवान परमात्मा म्हणतात की अन्य साधन जर कोणते असेल तर ते माकडीच्या पिलाच्या न्यायाप्रमाणे आहे, पण भक्ती साधन हे मांजरीच्या पिलाचा न्याय आहे. तुम्ही भक्तीला लागले, ज्या दिवशी लागले, ज्या दिवशी तुम्ही भक्त म्हणून घेतलं, त्या दिवसापासून देव त्याची जबाबदारी घेतो. म्हणून माणसानं भक्त झालं पाहिजे. म्हणून तुकोबार आहे आग्रहानं भक्तीचा उपदेश करतात. हो, या भक्तिपंथाला लागा, या भक्तिपंथाची विशेषता प्रतिपादन करतात. वेगळ्या अंगानं ही भक्ती जगाच्या समोर आणतात, जगात ती भक्ती रूढवतात. आणि ही भक्ती रूढवते वेळेस त्या भक्तीचे विशेष महाराज गाथ्यात वेगळ्या माध्यमात सांगतात. आपल्याकडे घड्याळ मर्यादित आहे, अशी भक्तीचे विशेष आहे. ऐका, अन्य साधन करत 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 साधकाला साध्यापर्यंत जावं लागते, पण भक्ती हे साधन असं आहे, तुम्ही जिथं आहात तिथं भक्तीला लागल्यानंतर साध्य साधकापर्यंत येते. सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण, गती सहजाले वनांतरा, जावे वनांतरा, लगते जायाचं जावे वनांतर. सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा न लगते हो ठाईचं बैसोनी करा एक चित्त. हो, आईच बसून जर तुम्ही चित्त केलं, न लगती सायास, मग कुठं जाण्याची गरज नाही. लक्षात, कुठं जाण्याची गरज नाही. बसल्या जागी येतो बैसलिया ठाया, आसने व्यापी देवराया. बसल्या जागेवर येतो देव, पण ये काय, हो निर्मळ हे काय अधिष्ठान तयाची. आलं लक्षात. बसल्या जागी येतो, पण आपण अनन्य भक्त झालो पाहिजे. किती असे अनन्य भक्त होते भगवान परमात्मा, त्यांच्यासाठी तिथं गेला महाराज. आता कथा सांगायला वेळ नाही. भगवान परमात्मा त्या भक्ताच्या भक्तीनं वश हो, आपलं स्थान सोडलं, आपल्या पत्नीला सोडलं, मुलाला सोडलं, घरदार सोडलं, वैकुंठ सोडलं, आणि भगवान परमात्मा त्या भक्तापर्यंत पोहोचला. भक्ती या साधनाची विशेषता आहे, ते देवावर परिणाम करते. म्हणून तुम्ही भक्ती करा. भक्ती या साधनाचे असे असंख्य विशेष आहेत, त्यापैकी एक भक्ती या साधनाचा विशेष आहे. भक्तानं भक्ती करता करता तो परमात्मा प्रगट होतो, दर्शन देतो. नाही, तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या सहवासात राहतो. त्या भक्ताला सोडून तो परमात्मा राहत नाही.
आणि कदाचित त्या भक्तांनी त्या परमात्म्याला आपल्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर देव त्याला किव काकुलती भागतो. अभंगाचं पहिलं चरण. काकुलती येतो हरी, 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 काकुलती येतो हरी. क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता तुमची मज लागली सवे, तुमची मज लागली सवे. क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता तुमची माझा लागले सवे, तुमची माझा लागले सवे. काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता. काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता, क्षणभरी निवडिता. ओ भगवान परमात्मा त्या भक्ताची कीव काकुलती भागतो. भक्तीनं प्रगट झालेला परमात्मा, भक्तीत सामर्थ्य आहे. देवावर सत्ता गाजवते भक्ती. हो, तुका म्हणे मुकुट म्हणे हरिभक्ती, मुकुट म्हणे आहे. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, हे भक्ती सामर्थ्य आहे. भक्ती देवावर परिणाम करते, परिणाम दाखवते. हो, असं कोणतं साधन नाही, या साधनाचा परिणाम देवावर होतो. भक्ती हे साधन असं आहे, तात्काळ देवावर परिणाम होतो. काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता. हो, तुमच्याकडे काही उदाहरण आहे? गुरुवर्य शांती ब्रह्मबाबा एक कथा सांगत असतात, पंढरीचे वारकरी. आणि पंढरीच्या वारकऱ्याचा ट्रेडमार्क आहे काय? पंढरीचे वारकरी शेळ्या भाकरी सुका पाटील पार करी. हो, पंढरीचे वारकरी म्हणजे काय? पंढरीच्या वारकऱ्याला महाराजाची व्यवस्था आहे का वारकऱ्याची व्यवस्था आहे? हो, महाराजाची व्यवस्था आहे, वारकऱ्याची नाही व्यवस्था. वारकऱ्याला काय शिळी भाकरी महाराज? हो, ते निष्ठावान वारकरी महिन्याला पंढरीला जातात. शुद्ध वद्यवारीला आळंदी, शुद्ध वारीला पंढरी, अशी निष्ठेची वारी त्यांची. मग पंढरीच्या वारीला निघले, स्नान झालं, आता देवाला समर्पण केल्याशिवाय काही खायचं नाही, नियम आहे. स्नान झाल्यावर गंध झालं, नित्यनेम आटोपला आणि पळशीत हात घातला, शिळी भाकरी काढली. एवढा ठेचा होता रात्रीचा, मस्त ठेचा वर ठेवला, देवाच्या समोर नैवेद्य ठेवला. ते नैवेद्य देवाला दाखवू लागले वारकरी बुवा. देवाने हात जोडले, वारकरी बुवा अहो दररोज हे भाकरीन ठेचा भाकरीन ठेचा खाऊन पोट दुखू लागलो, कधीतरी बेत बदलत जा. कधीतरी शिरापुरी येऊ देत जा, कधी श्रीखंडपुरी काहीतरी, कधी पुरणपोळी, कधीतरी येऊ देत जा. हे दररोज भाकरी ठेचा भाकरीन ठेचा काय? बरं जाऊ द्या, शिळी नाही, कधीतरी ताजी तरी भाकरी. त्या वारकऱ्याला आला म्हणे राग. अरे मला हे भेटते तर माझ्याजवळ आहे तेच तुला देईल. राग आला आणि त्यांनी त्या देवाला दिलं दौडून. तुला जिथं ताजं भेटते तिथं खा, निघ. अहो वारकरी बुवा तसं नाही, निघ निघ निघ. त्या दौडवणी देव दिधला बाहेर, देवाला दौडून बाहेर काढून दिलं.
खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तरी अहो वारकरी बुवा माझं म्हणणं तसं नव्हतं, ओ वारकरी बुवा तसं नका करू, ओ वारकरी बुवा दिलं देवाला हाकलू. हो वारकरी बुवा आता देवालाच नैवेद्य नाही तर खायचं काय, बिचारानं पाणी पिलं तसंच राहिला. दिवसभर चालला, विश्रांती केली, पुन्हा दुसरा दिवस उजाडला, रात्रीचा कालचा प्रसंग विसरला, स्नान झालं आणि दररोजचा सवय असते पडिले वळण इंद्रिया सकळा. स्नान झाल्याबरोबर नित्यनेमासाठी पुन्हा पडशीत हात टाकला. हात टाकला का देव आज कमरेवर हात नाही, असे हात देवाचे आहेत. ती देवाची मूर्ती ती बाहेर काढली, काढल्यानंतर हे का झालं मग कालचं आठवलं, अरे काल यानं ताजी भाकरी मागितली होती नाही का, पुरण हे मागितली, ओ टूट निघ वारकरी बुवा शीत शिळी द्या पण तुमच्यापासून मला बाजूला करू नका. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. क्षणभर जरी देवाला जवळून दूर करू लागला भक्त तर देवाला ते सहन होत नाही. देवा भक्ताचं प्रेम देवाला जडलेलं आहे. असाच प्रसंग गोकुळात आहे. हो एकदा झाला असं पेंद्यानं विचार केला आपण स्वतंत्र पॅनल काढायचा का. दोन गोष्टी जमल्या पाहिजे, भ्रष्टाचार करायला जमला पाहिजे, तो जिरवाय जमला पाहिजे. कृष्णाच्या पक्षात किती दिवस राहायचं, कृष्णाचा पक्ष सोडून द्यायचा. कोण विचार केला, पेंद्यानं. पेंद्याने केलं काय महाराज, बस कृष्णाला राजीनामा. हे घरात कसा नेतो एकदा कळलं पाहिजे, बाहेर कसं पडलं पाहिजे, आत नेतो कसा आणि बाहेर कसा काढतो, दोन गोष्टी कळल्या पाहिजे. करायचा कसा आणि जिरवायचा हे दोन गोष्टी जमल्या पाहिजे आणि काही हरकत नाही. देवानी सगळे गोपाळ गोळा झाले, संध्याकाळची वेळ, आता त्या चोरीला जायचं. आले का रे सगळे आले, पेंद्या वर्जा वाकड्या बोबड्या सुदाम्या सगळे याला पाहिलं. पाहिल्यानंतर देवान सांगलं, गोपाळ हो लावा डोळे, ओय गोपाळ हो लावा डोळे. डोळे लावा म्हणल्यानंतर पेंद्या असंच असलं पाहिजे वा, आलं लक्षात. लावा डोळे म्हणल्यानंतर झालं असं, सगळ्यांनी डोळे लावले. पण पेंद्यानं विचार केला, काय विचार केला, हे आत कसं नेते तेवढं कळलं म्हणजे जमलं. पुन्हा कसं कशाला याच्या मागे लागायचं, स्वतंत्र आपण जायचं, स्वतंत्र पक्ष काढायचं असं ठरवलं आणि केलं काय, लावा डोळे म्हणल्यानंतर यानं डोळे लावले. पण जरा डोळे लावते जरा चॅप्टरपणा केला. काय केला महाराज, त्यानं असं केलं, डोळे अर्धवट लावले, तोंडावर असा हात ठेवला आणि डोळे बोटाच्या पट्टीतून पेंद्या पाहू लागला. देवाने आत नेला महाराज. त्या दिवशी देवाला लक्षात आलं आणि देवाला लक्षात आल्यानंतर देवाने सगळ्या गोपाळाला खाऊ घातलं, तसं पेंद्यालाही खाऊ घातलं. पण त्या दिवशी जरा पेंद्याला प्रेम जास्त दाखवलं. ज्याची जिरवायची त्याला प्रेम जास्त करावं लागते म्हणे. हे राजकारण कृष्णापासून आलेलं आहे, अलग अलग. हो असं पेंद्याला यथेच्छ खाऊ घातलं. आकंठ देवा बस 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 धाल्यावरी पोट केला गड्याने बोभाट. पोट भरलं. देवाला लक्षात आलं, बोभाट चालू झाला. ए गोपाळो भरलं का पोट, भरलं. देवा म्हणे आता लावा डोळे. लावा डोळे म्हणल्यानंतर सगळ्यांनी डोळे लावले. पेंद्यानं विचार केला, आत यायचं कळलं, बाहेर कसं पडायचं कळलं का, उद्याच याला राजीनामा. झाला असं. लावा डोळे म्हणल्यानंतर यानं पुन्हा तसंच केलं. सगळ्या गोपाळांनी डोळे लावले आणि पेंद्याने अर्धवट डोळे लावले ना असं हात तोंडावर ठेवला, बोटाच्या पट्टीतून पाहू लागला, हा बाहेर कसा काढतो. त्या दिवशी देवानं जरा हुशारी केली, नेतेवस्त व्यवस्थित आत नेला, पण बाहेर काढतोस अर्धाच पेंद्या बाहेर काढला, बेसमेंट आतच ठेवलं. अर्धाच पेंद्या बाहेर आला. हो सगळे गोपाळ निघले, ज्यांनी डोळे लावले ते बाहेर निघले. पेंद्या अर्धा हात बाहेर निघला, अर्धा हात. पेंद्या लाता झाडू लागला. लाता झाडता 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 उतरंडीला लात लागली. धप 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 आवाज झाला. धप 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 धप. अलग लक्षात. जसा आवाज झाला गवळणीला जाग आला. तिला लक्षात आलं सध्या गोकुळात चोऱ्या चालू आहे. सगळीकडे चर्चा आहे. आज म्हणे आपल्या घरात चोर आलेला दिसतो. ती तिकडे आवाज आला, तिकडे पहिले गेली नाही, पहिले मुसळाकडे गेली.
मुसळ उचललं आणि तशीच ती त्याच्याजवळ त्या उतरंडीकडे आली. पाहिली सगळी उतरंड पडलेली आहे. म्हणे जाऊ द्या, पडली तर काही हरकत नाही, फुटली तरी काही हरकत नाही, पण चोर सापडला. आणि चोर तर पूर्ण नाही, अर्धाच आहे, कारण अर्धा बाहेर आहे ना, अटकलेला येतो इथून कमरेपासून बाहेर आहे, अर्धा आत आहे. तिनं असे दोन्ही पाय पकडले. काय सांगता गायक, असे असे काय पाय पकडले आणि तिनं ओ महाराज असं मुसळ उचललं का टाकलं त्याच्यावर, उचललं का टाकलं, उचललं का टाकलं, आलं का लक्षात. आणि असं मुसळ त्याच्यावर कुतना मेलोले, कुतना धावले, कुतना मेलोले ओरडू लागला. का रे म्हणे, कृष्ण म्हणे का रे सगळे आले, देवाने सगळे आले, पण पेंद्या काय दिसत नाही. म्हणजे आवाज कोणाचा आहे. विठाला 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 विठाला. देवही हुशार आहे, जराशी बसू दे चांगले. आहेत रे आज, काय सांगायचं तुला. बाहेर काढ कृष्णा, बाहेर काढ. तुला पुन्हा पुन्हा विनंती करतो. मग देवाने विचारलं, पेंद्या डोळे लावले होते का. म्हणे देवा तेच तर झालं, म्हणे तेच तर झालं. म्हणे माझ्यावर अविश्वास का, माझ्यावर अविश्वास. म्हणे पुन्हा असं करशील का. म्हणे कानाला हात रे देवा, फक्त बाहेर काढ, पुन्हा काही नाही, पुन्हा असं करणार नाही. म्हणे मग लाव डोळे. डोळे लावले, पेंद्या बाहेर काढला. काय सांगायचं तुम्हाला, चालाय सुद्धा जमत नव्हतं. पाय उचलत तिरपे टाकत 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 पेंद्या आला. 8 दिवस सुजलेला पेंद्या घरातून उठून बाहेर सुद्धा आला नाही. खेळणं गिळणं लांब राहिलं आणि पाठ तर बाजूलाच राहिला. विठाला 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 विठाला. 8 दिवस सुजलेला, आंबी हळद लावू लावू परेशान पेंद्या. घरी 8 दिवस पेंद्या पडलेला. पण पेंद्याच्या लक्षात आलं, या किसन्यानं आपल्याला फसवलं बरं का. याच्यामुळे आपल्याला मार खाऊ लागला. कधीतरी याचा बदला. त्यानं आत गाठ धरूनच ठेवली. हे गाठ आतली काही कामाची नाही, त्यानं आत गाठ ठेवली. एकदा तरी किसण्याची जिरवतो, एकदा तरी कृष्णाची जिरवायची. झालं, काही दिवस निघून गेले. पेंद्या नीट झाला. गोपाळ खेळायला जाऊ लागले, शेवटी गाई चारायला जाऊ लागले. आणि मग पेंद्यानी विचार केला, एक केलं, आता तर कृष्णाच्या उभं करायचंच. मग कृष्णाने केलं काय महाराज, कृष्णाने ठरवलं एक एक फोडायचा. वर्जाला कडे गेला पेंद्या. ए वर्जा, म्हणे काय, परवाच्या दिवशी आईनं तुला तुझ्या शिव्या दिल्या, आठवतात का तुला, आठवतात का. हो दिल्या ना. मग तुला माहित आहेत का का दिल्या. तू एवढा चांगला सज्जन, एवढा पोरगा, तुला काय शिव्या दिल्या माहित आहेत का. म्हणे काय, अरे त्या किसन्यानं तुझ्या आईला काहीतरी तुझ्या विरोधात भरवलं होतं. हा खरं खरं म्हणतो. ए पेंद्या जरा तोंड सांभाळ. तू कोणाविषयी बोलायला लागला, आपल्या यार आपल्या मित्राच्या विषयी बोलायला लागला का. तुला काय, जरा तोंड सांभाळ. अरे खोटं वाटते का तुला, खोटं वाटते का. चालतोय आई जवळ. आणि मग आई म्हणे काय, तू त्या दिवशी मला का मारलं, तू असं असं केलं. म्हणे कोण सांगितलं. तुला सांगत होतो, खरं वाटत नाही, तुझा नाही माझ्यावर विश्वास. म्हणे आता काय. म्हणे आता किसण्याची कट्टी, आता कृष्णाला सोडायचं. वर्जा फोडला. वाकड्याच्या घरी गेला. वाकड्याला सांगितलं, वाकड्या काय, तुला नेहमी वाकड्या वाकड्या म्हणून चिरवते, तू इतका चांगला राजा. तुला चिरवते, तुलाही म्हणते मुंजा मुंजा. काय आहे का, बरं आहे का. आलं का लक्षात, काय बरोबर आहे का. पडला महाराज. असे करता 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 रामकृष्णारी रामकृष्णारी. आलं का लक्षात. आता कोण आले फटीकडं. एवढे चांगले तुम्ही गायक राहून तुम्हाला फटीतले गायक म्हणतात नाही का. फोडले ना राव. आणि असे सगळे फोडून संघटना तयार केली. सगळे कृष्णाच्या विरोधात उभे केले गोपाळ.
म्हणे आता एकच आहे, घरचा फोडायचा. म्हणे कोण? बलराम दादा. दादाकडे आले. दादाला सांगितलं, दादा या विठ्ठल. बलराम दादाला सांगितलं, दादा म्हणे काय, तुम्ही किती चांगले, तुम्ही किती सज्जन आहे दादा. मग पण दादा तुम्ही एवढे सज्जन आहे, पण ते कृष्ण तुमचं काय मानत नाही. ए तोंड सांभाळ जरा. काय बोलतो? माझ्या भावाच्या विषयी बोलतो का तू? हा तोंड काय बोलतो काय तू? म्हणे दादा तेच तर सांगतो, तुम्ही भोळे आहे. तुला म्हणायचं काय पेंद्या? म्हणजे खरं सांगा दादा, ते 10 दिवसाखाली त्या केसऱ्यानं माती खाल्ली होती का नाही? खाल्ली होती का नाही? खाऊन सुद्धा काय म्हणत होता कृष्ण? काय म्हणत होता? आई ग आई, नाही पाहिली म्या माती. बरं तुम्ही त्याचे मोठे भाऊ आईला सांगाय गेले, आई कृष्णानं माती खाल्ली, आई कृष्णानं. तुम्ही काय खोटं बोलले का? नाही, तुम्ही खरं सांगितलं. पण कृष्ण आईला काय म्हणत होता? आई मी माती पाहिली नाही. मग आई काय म्हणे? अरे तुझा मोठा भाऊ बलराम सांगतो ना, बलराम दादा सांगतो ना. आई म्हणे तेच तर तुला सांगतो, बलराम दादा खोटं बोलतो. खाली गम्या माती आई गाई, नाही खाली गम्या माती आई गाई नाही कालनी माती, आई गाई नाही कालनी माती, आई गाई नाही खाली गम्या माती, आई गाई नाही खाली गम्या माती, आई गाई नाही कालनी माती, आई गाई नाही कालनी माती. बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो. विश्वरूप दिस तुझा प्रती, आई गाई नाही खालनी माती, आई गाई नाही खालनी माती, आई गाई नाही कालनी माती, आई नाही कालनी माती. कृष्णा अरे तुझा मोठा भाऊ बलराम दादा सांगतो ना. आई म्हणे तो खोटा बोलतो, तो तर माझा पक्षपाती, कुभांड घेतो माझ्यावरी. मग म्हणजे दादा असं बोलला होता का नाही? म्हणजे बोलला होता. तुम्ही भोळे हो दादा, हा तुम्हाला लक्षात येत नाही त्याच्या पोटात काय चाललं ते. ओढले ना दादा. म्हणे पेंद्या तू म्हणतो ते खरं आहे बुवा, 100% पटलं सुगा पाटील तुमचं, मला आलं की लक्षात. आता काय, आता काय, आता काय? म्हणे काही नाही, आता एक करायचं, आता त्याच्या मागे जाऊच नका, आता त्याच्या विरोधात आपण. म्हणे काय करायचं? त्याचं काहीच ऐकायचं नाही. पेंद्याचा पक्ष झाला, कृष्णाचं काही आता ऐकायचं नाही. आणि असं करता 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 दररोज गाई चारायला गेल्यानंतर अलीकडे जरा गोपाळ कृष्णा जवळ आला. लहान पोराचं भांडणं पाहणं, तोंड फिरूनच जायचं. असं गोपाळ का वागत काही कळत नाही. संध्याकाळी जाता जाता कृष्णा सांगलं, गोपाळ उद्या ऐका, उद्या आपल्याला अमुक अमुक खेळ खेळायचा, आणि उद्या निधिवनात खेळ खेळायचा, कुंजवनात कोणीच यायचं नाही. गायी तिकडच चारायला न्यायच्या. सगळ्या गोपाळांनी ऐकलं, पण पेंद्यानी सांगितलं उद्या नाही आपल्याला निधिवनात जायचं. यानं सांगते ते ऐकायचं नाही. आता मी सांगतो ते ऐकायचं. तुमचा बॉस मी तुम्हाला सांगतो का तुम्ही निधिवनात नाही जायचं. मग कुठं यायचं? सगळ्यांनी कुंजवनात गाई चारायला यायचं. झालं, मला सकाळ झाली, गाई सुटल्या. कृष्णाने आपल्या गाई सोडल्या, कुंजवनात गाई घेऊन गेला, निधिवनात गाई घेऊन गेला. सगळ्या गोपाळांनी आपल्या गाई सोडल्या. सगळे गोपाळ निधिवनात आले, आपल्या कुंजवनात आले. कुंजवनात गाई चालू लागले, खेळ चालू झाले. 11 वाजले, पार आपलं 10:30 वाजले, तरी गोपाळ का आले नाही? लांबून आवाज येतो गोपाळाचा, पण गोपाळ दिसत नाही. देवानी कदम वृक्षावर देव चढले, पाहिलं तर सगळे कुंजवनात दिसत. ए वर्जा, ए
वाकड्या, ए बोबड्या, ए सुदाम्या, काय सांगितलं होतं तुम्हाला? अरे तुम्हाला डोकं नाही का? काल काय सांगितलं होतं? सगळ्यांनी निधीवनात गाई चारायला यायचं, तुम्ही सगळे कुंजवनात कसे गेले? त्यांचा खेळण्याचा गोंगाट, आवाज फक्त कानोसा घेत होता पेंद्याच. काय चालू आहे ते, काय परिणाम झाला ते फक्त पेंद्याच कानोसा घ्यायचा. ए लक्षात घ्या, इकडं आला तरी त्याला आता आपल्यात घ्यायचं नाही, त्याला आता आपण आपल्यातून मोकळ करायचं, त्याला वेगळं टाकायचं, त्याला एकटं पाडायचं. हे ठरलं महाराज. आणि सगळे गोपाळ तिकडं, म्हणून देवाला वाटलं आपण एकटेच इकडं आलो ना, आता एक करू, हे सगळ्यांना सोडून आपण आपल्याच गायी घेऊन तिकडे जाऊ. देवाने आपल्या गायी घेतल्या आणि देव कुंजवनाच्या दिशेनं निघल्यानंतर देवाने आपल्या गायी हाकत 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 कुंजवनाच्या दाराजवळ आणल्या. पेंद्याने त्या गायी पाहिल्या आणि पेंद्या पुढे झाला, ए कानोबा, तुझ्या गायी घे बाजूला, घे बाजूला. कानोबा कानो कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुले गोदरे. 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 पाच पोळ्यात भाकरी दीड कानवला एका पुरी. पोळ्यात भाकरी कानवला एका पुरी. दाढीले वना दोरी, आम्हा दाढीले वना दोरी. आमची ठगवली खाली शिरोरी. कानोबा रे कानोबा निवडी आपुले गोदरे. कानोबा रे कानोबा निवडी आपुले गोदरे. कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुले गोदरे. कानोबा रे कानोबा निवडी आपुले गोदरे. ए कान्हा, ए कृष्णा, गाई घे बाजूला. झालं काय कृष्णा? काय झालं म्हणजे? अरे तुम्ही मला असं वेगळं का केलं? झालं काय? ए काय झालं म्हणजे? काय चूक घडली? चूक नाही, तुझा खेळा घडला. खेळा चूक लहान असते, खेळा मोठा असते. चूक नाही. अरे झालं काय? झालं काय म्हणजे? अरे तुझ्या गायी आमच्या गायीत घालतो, गायी वळवायला आम्हाला पाठवतो, आणि आमच्या शिदोऱ्या कदंबावर ठेवलेल्या कोण खाते? ए काय खाल्लं तुझं? काय खाल्लं? काय खाल्लं म्हणजे? 5-5 पोळ्या खाल्ल्या, 3 भाकरी खाल्ल्या, 1.5 कानवला खाल्ला आणि 1 पुरी खाल्ली, 35 भाकरी खाल्ली. काय काय खाल्लं? काय काय खाल्लं म्हणतो? 5-5 पोळ्या म्हणजे 5 25 पोळ्या खाल्ल्या त्या. 5-5 पोळ्या, 3 भाकरी, 1.5 कानवला आणि 1 पुरी खाल्ली. काय खाल्लं म्हणजे? आम्हा धाडीले वळील्या दोरीन आमची ठकवणी खाल्ली शिदोरी. हे गाई बाजूला. पुरुषा लक्षात आलं, गोपाळ जरा हुशार झालेली दिसतात. ए ए ए ए पेंद्या, ए वर जाऊ. लक्षात, लहान लेकराचं भांडण असतो. हो म्हणजे तोंड वळवलं महाराज. पेंद्याला कृष्णाला लक्षात आला, आता सगळेच गोपाळ आपल्या विरोधात गेलेले दिसतात. हे जाऊ द्या,
मी आहे असा. पण आमचे बाबा किती चांगले आहेत, बाबा नंद बाबा किती चांगले आहेत. हा, किती तुमची काळजी करतात रे. सगळ्या गोकुळाचा कसा सांभाळ करतात. नेदी पडो उन्हे पुरे मने अवघेची बरे. कोणाला कमी जास्त पडू देत नाही. सगळ्याला बरं आहे का म्हणून नेहमी विचारतात. सगळ्याची चौकशी करतात, सांभाळ करतात. ए म्हणे तूही तसा आणि तू म्हातारे तसंच. आता माय म्हाताऱ्याचं काय हो, माय म्हाताऱ्याचं काय सांगा ना. परियेसी शारंग धरा तुझा बैल चुकला ओरा. परियेसी शारंग धरा तुझा बैल चुकला मोरा. परियेसी शारंग धरा तुझा बैल चुकला मोरा. परियेसी शारंग धरा तुझा बैल चुकला मोरा. सांगू गेलो तुझ्या घरा, सांगू गेलो तुझ्या घरा, सांगू गेलो तुझ्या घरा, सांगू गेलो तुझ्या घरा. पाठी लागला तुझा म्हातारा, पाठी लागला तुझा म्हातारा, पाठी लागला तुझा म्हातारा, पाठी लागला तुझा म्हातारा. कानोबा रे कानोबा निवडे आपुले गोदाने. कानोबा रे कानोबा निवडे आपुले गोदाने. कानोबा रे कानोबा निवडे आपुले गोदाने. कानोबा रे कानोबा निवडे आपुले गोधणे. ए शारंगधरा, परियसी शारंगधरा, तुझा बैल चुकला होता, माझा चुकला होता का. मग तुझा बैल चुकल्यावर पाहायला कोणा जायला पाहिजे होतं, कोणा जायला पाहिजे होतं. तुझा चुकल्यावर मी का, तू तुझा बैल पाहायला जायला पाहिजे होतं. पण तरी तू सांगितलं, गेलो बा मी मित्राच्या नात्यानं. तुझा बैल पाहायला मी गेलो. आता बैल पाहायला मी तुझा गेलो, इकडं फर पाय पिटी झाला शिनबहू केली वनवन. या रानावर जाय, या डोंगरावर जाय, ते तिकडं. तू इथं सांगते बैल तरी चांगले आहेत का, ते ढोर तरी चांगले का. तू सांगते पो ढोराही तसे. तो बैल इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर. पाहिलं फिरून फिरून संध्याकाळ झाली, भूक लागली, तहान लागली, संध्याकाळ झाली. तुम्ही काही घेऊन घरी आले असाल असं वाटलं. मग मी म्हणलं बैल बघ, किती जरी ढोर चुकलं तरी संध्याकाळी काय होते, बराबर ढोर आपल्या दावणीला घरी जाते. घरी आलं का म्हणून तुझ्या घरी पाहायला गेलो. ते म्हातार दारात मिश्रीला लावत बसलेलं, एकट्यालाच पाहिलं. त्या म्हाताऱ्याला काव काय कस काय करे काय कृष्ण दिसत नाही, गाई कुठं आहेत, कुठं कशी काय आले. म्हणजे काका तुमचा तो मोरा बैल नाही का, तो चुकला. आणि मग तो हरवला म्हणून आम्ही पाहायला गेलो. तो घरी आला का म्हणून पाहायला आलो. पाहत 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 पाहून आलो. ते गाई घेऊन तू कुणी येत आहेत. आता ते म्हाताऱ्याचं काय काम होतं. तू या बैल पाहायला गेल्यावर कमीत कमी त्याने बा एवढा थकून गेले, पाणी पिता का, चहा पिता का, कॉफी घेता का, विचारायला पाहिजे होतं का नाही, विचारायला पाहिजे होतं. तू म्हातारं इतकं खडूस, ते म्हातारं इतकं खडूस, त्यानं ते विचारलं नाही. त्यानं हातात काठी घेतली, माझ्या माग लागला. परियसी शारंगधरा, तुझा बैल चुकला मोरा. सांगू गेलो तुझ्या घरान, पाठी लागला तुझा म्हातारा. तू इथं सांगतोय म्हातारा तसंच खडूस. देवाला वाटलं वडिलाचा वशिला फेल. दुसरा वशिला लावायचा प्रयत्न केला देवाने. म्हणे परवाच्या दिवशी नाही का मला माझ्या आईनं लोणी दिलं. तुलाही दिलं होतं की नाही, तू खाल्लं की नाही लोणी.
मग माझी आई किती चांगली आहे. ए तुझ्या म्हातारीचं सांगतो कशाला, तुझ्या बाप आहे तसा, तुझी माय तशी, तुझ्या गाई तशा, तुझी म्हातारी तशीच. माझ्या म्हातारीचं काय, अरे एक नंबरची गोकुळात भांडकुदळ आहे, भांडकुदळ ती म्हातारी. अख्खं गोकुळ होतं का नव्हतं असं करून ठेवलं कोण, त्या म्हातारीनं. आणि माझ्या म्हातारीचं काय, माझ्या म्हातारीचं कानोबा ओढाळ तुझ्या गाई होत्या नवत्या कळंबा ठाई. तुझ्या गाई होत्या नवत्या कळंबा ठाई. कानोबा ओढाळ तुझ्या गाई होत्या नवत्या कळंबा ठाई. कानोबा ओढाळ तुझ्या गाई होत्या नवत्या कळंबा ठाई. शिव्या देते तुझी आई, कानोबा कानोबा कानोबा. 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 कानोबा 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 रे कानोबा निवडे आपुले गोदने. कानोबा रे कानोबा निवडे आपुले गोदने. कानोबा रे कानोबा निवडी आपुले गोदने. कानोबा रे कानोबा निवडी आपुले गोदने. भांडण ऐकायला का तुम्ही, आलं लक्षात. कानोबा तूही तसा, त्या बाप आहे तसा, ती म्हातारी तशीच. लहान पोराचं भांडण मग सगळंच काढते. ते म्हणत नाही का तुला खायला दिलं का नाही माझ्या आईनं, माझ्या आईनं तुला दिलं होतं का नाही, मला दिलं होतं तसं दिलं होतं का नाही. हे वशीला लावला आणि ते म्हणे ए तुझी म्हातारी काय चांगली आहे म्हणतो काय, तुझ्या गाई तरी चांगल्या आहेत का, ओढाळ गाई. आमच्या गाई चांगल्या तुझ्या गाई निस्त्या डिवऱ्या मारक्या. गाई नाही चांगल्या तुझी माय नाही चांगली. तुझी माय तरी नीट आहे का, तुझी माय काय करते, शिव्या देते तुझी आई. तुझ्या आईनं सगळ्या गोकुळाला शिव्या देऊन होतं का नव्हतं करून ठेवलं बाबा. याला कृष्णाला असं वाटलं सगळे वशिले फेल आहे, बापाचा वशिला लागत नाही, आपला तर सातबाराच ओपन केलेला आहे. आणि शेवटी सांगायचं झालं तर मायचं म्हणावं, मायचं हे काही नाही. आणि भांडणात काय सगळं आहे, उन्ह धुणं काढल्यात जाते, मागचं सगळं काढते, जे पोटात साठवलं ते बाहेर येते. आणि सगळं काढल्यानंतर आता काही नाही, देवाला असं वाटलं न, मग देवाने हात जोडले आणि गोपाळांना असा किव काकुलती बाकली. ए असं नका करू, काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. प्रमाण झालं ना आपलं. पण तुमची किव काकुलती देव वागतो, गोपाळांची भक्तांची किव काकुलती वागतो. भक्ती या साधनेचा परिणाम देवावर होतो. देवाने हात जोडले, ए गोपाळो असं करू नका. देव किव काकुलती त्यांची भाकू लागला. आणि मग देवाने हात जोडले, मला ए गोपाळो असं करू नका. खरं सांगू का, मी वाईट असेल, माझे बापही वाईट असेल, माझी माय, पण खरं सांगू मला तुमच्यापासून वेगळं करू नका. म्हणे का, कारण तुमची मला सवय लागली ना. आपण काय आजची घडी आहो का रे, तुम्ही खेळाडू आपण. तुमची मज लागली सवय, 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 तुमची मज लागली
सवे तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे ठाईचे नवे नाव गाडी ठाईचे नवे नाव गाडी तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे तुमची माझा लागली सवे ठाईचे नवे नाव गाडी ठाईचे नवे नाव गाडी तुमची माझा लागली सवे 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 ठाईचे नवे नाव गाडी ठाईचे नवे नाव गाडी ठाईचे नवे नाव गाडी तुमची माझा लागली सवे ठाईचे नवे नाव गाडी ठाईचे नवे नाव गाडी ठाईचे नवे नाव गाडी गोपाळो असं करू नका रे बापो. अरे आपण आजचे आहे का? आम्ही हरीचे सवंगडे जुने ठाईचे बागडे आजचे आहे का? अरे एका युगाची नाही निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई सवे चारित फिरत असो. एका अवतारातले आहोत का? जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर प्रत्येक अवतारासोबत आहो सोबत आहो. आपण काय नवे गडी आहे का? ठाईचे नवे नवो गडी अलीकडे एक झालेले नाव आपण जुनेच आहो. पण सांगितलं ठाईचे नवे नहो गडी तुमची मज लागली सवे ठाईचे नवे. तुमची मला सवय लागली आणि खरं सांगू का सवय लागल्यानंतर सवय सोडणं फार कठीण जाते. तुमच्या सहवास आता ते घड्याळ संपलं 11ला संपवायचं आपल्याला. आता सांगितली अशा कथा तुम्हाला अलग लक्षात. म्हणून ते सवय फार विचित्र असते. संगतीची सवय तर फारच कठीण आहे. हो म्हणून तुमची मला सवय लागली अलग लक्षात. चोका पाटील सवय लागली खऱ्या अर्थानं आपण काही करीत नवे नाही म्हणून आता काय आपण वेगळे होऊ नये. ठाईचे नवे नहो गडी. मग पेंद्या म्हणे ए किसन्या भांडणच आहे ना ऐ. मग आलं लक्षात आपली किंमत कळली ना तुला. मग आता आपण सांगतो तसं आता तू नाही मालक मी बॉस आणि नंतर माझं सगळं ऐकायचं आणि माझ्या मागं राहायचं. आलं लक्षात. ए म्हणे पेंद्या जास्त काय कॉलर टाईट करू नको. अलग लक्षात तुला सांगतो अलग लक्षात जास्त काय आगाऊपणा करू नको. तुला काय असं वाटते का रे? तुम्ही मला काढून दिलं म्हणजे मला कोणी बोलवणारेच नाहीत असं तुला वाटते का? अरे मला बोलवणारे भरपूर आहेत. जपी आहेत तपी आहेत संन्याशी. फक्त अडचण एवढी आहे ते जास्त शहाणे मला आवडत नाही. अभंगाचं 3रं चरण आनिक बोलवी ते फार आनिक बोलवी ते फार आनिक बोलवी ती फार आणि
बोलावणारे काही कमी आहेत असं समजू नका तुम्ही. मला बोलावणारे भरपूर आहेत. तुम्ही मला वेगळं केलं म्हणजे काय बाकीचे बोलावणार नाहीत का मला? अबा मला कोण कोण बोलावणार माहित आहे का? जपी बोलवतात, तपी बोलवतात, संन्याशी बोलवतात. म्हणजे तुम्ही तारीख दिली नाही म्हणजे भेटणार नाही का तारीख मला? भेटायला भरपूर जण बोलावणार आहेत. जपी तपी संन्याशी मला बोलावतात, पण अडचण माझी ही आहे. काय अडचण आहे? बहु थोर नावडती. जे मोठे स्वतःला समजतात, नाही आवडत मला. कीर अहंकाराची घोडी नाही आवडत. हो, म्हणून माझ्या जवळ यायचं झालं तर थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती अवघी विसरीजे, जगा धाकुटा होईजे तई जवळीक माझी. हे मला आवडत नाही. माझी अडचण आहे ते बहु थोर आहेत, स्वतःला शहाणे समजतात, नाही आवडत मला ते. म्हणून तुमची मज लागली सवय. अरे तुमची मला सवय लागली, मला दूर करू नका, मला तुमच्यात घ्या. आणि तरी काही परिणाम होत नव्हता. शेवटी मग शेवटचा प्रयोग कृष्णानं केला. मग हे गोपाळ ऐकतच नाही ना. आणि शेवटचा प्रयोग पोरांचा एक असतो. पोरांनी लहान पोरं खेळत असले आणि त्याला एकट्याला बाजूला टाकलं आणि ऐकतच नाही. सगळं सांगून पाहिलं तरी नाही घेत. डावात त्याला टाकलं वाळीत का मग ती एक करतो. काय करतो? जोऱ्यानं भोंगा फोडतो. आई म्हणून जोरात भोंगा फोडतो. कृष्णाने सुद्धा जे रडणं चालू केलं, जोरात भोंगा फोडला महाराज. आणि कृष्णानं रडणं चालू केलं का एक एक फुटणं चालू झालं. ए पेजे तुला काय डोकं आहे का? बाजूला. वरज्या गेला, वाकड्या गेला. कारण आतापर्यंत त्यांनी कृष्णाचे अश्रू पाहिले नव्हते. भक्ताला देव नाराज झालेला सहन होत नाही देवा. आणि हे सगळे गेले, कृष्णाच्या जवळ गेले. आणि सगळ्यात महत्वाचा तो बलराम दादा. बलराम दादाला आवाज फोडल्याबरोबर दादा निघले आणि दादा इथे गेले. सगळ्या गोपाळांनी कृष्णाच्या गळ्याला मिठी मारली आणि कृष्णाने गोपाळांच्या गळ्याला मिठी मारली. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर दोघांच्या डोळ्यात अश्रू आहे. भक्तही रडत आहे आणि देवही रडत आहे. हे प्रेम आहे देवा. आणि प्रेम रज्जूनच देव बांधला जातो. म्हणून भाविके त्यांची आवडी मोठी आणि तुका मने मिठी घाली जीवे विठोबा रखुमाई. जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. 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 जय विठोबा रखुमाई. रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा 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 रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज जय. गुरुदेव महाराज की जय. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा 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 विठोबा. असे सगळे गोपाळ एकत्र झाले. आता गोपाळ एकत्र झाले, सगळे गोपाळ आले. आमचे आदरणीय शास्त्री महाराज, आदरणीय आत्मारामजी शास्त्री महाराज ते आले. आदरणीय आमचे संदीप महाराज आले. आमचे आबा, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं आदरणीय आबा आले. सगळे गोपाळ आले. आदरणीय पाटील, आमचे आदरणीय संजय भाऊ आलेत.
सगळी मंडळी आज आता आलीत, सगळी गोपाळ एकत्र आले. गोपाळ एकत्र आले का मग आता काला करायला काही हरकत नाही. पण सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि आज हा काला देव आणि गोपाळाचे, एकटा देवही काला करू शकत नाही आणि एकटे गोपाळही काला करू शकत नाही. म्हणून सगळे एकत्र आले, देव भक्ताचा मेळ झाला आणि मग आज काल्याचा प्रसंग. ज्यांच्या निमित्तानं आपल्याला हा काला भेटत आहे ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री सर्जेरावजी गुंडरे पाटील, अर्थात या नगरीचे माजी नगराध्यक्ष. मोठी कारकीर्द त्यांचे सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण अतिशय प्रेमाचा स्नेहसंबंध ज्यांचा गुरुनाम गुरु मामासाहेबाशी ज्यांचं प्रेमाचं नातं होतं. आजही संस्थेत काही पत्र आपल्याला पाहायला सापडतात. अशा प्रकारचा ऋणानुबंध खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एक सांगू का, या आळंदीत जे जन्माला आले ते भाग्यवान आहेत. मी बोलत नाही, प्रमाण आहे. या अलंकापुराशी आला जो जन्माशी पूर्वज तयाशी मानिती धन्य. म्हणून ही सगळी मंडळी महाराज धन्यतेला पात्र आहेत. भगवान ज्ञानोबाराच्या नगरीत ज्यांचा जन्म झाला, ज्ञानोबाराच्या नगरीत कार्य करायला भेटलं आणि विशेषत्वानं वारकऱ्यावर प्रेम करणारी ही मंडळी. हे घरानंच, हे गुंडरे पाटील परिवार पूर्ण वारकऱ्यावर प्रेम करणारं घराणं आहे. आतापर्यंत, आताच नाही हो, कितीतरी काळापासून वारकरी जे टिकलेले आहेत याच्या पाठीमागं या कुटुंबाची मधुकरी आहे, यांचा स्नेह आहे. 72च्या दुष्काळात सुद्धा या महात्मे लोकांनी सांभाळलं म्हणून वारकरी टिकला महाराज. अशा प्रकारचा स्नेह संबंध या कुटुंबाचा आहे. ज्यांनी भरभरून वारकऱ्यावर प्रेम केलं असं जे व्यक्तिमत्व होतं, त्यांच्या 14व्या जयंतीनिमित्त हा भक्ती उत्सव आहे. आज काल्याचा प्रसाद देव गोपाळाच्या एकत्रीकरणात आपल्याला प्राप्त होत आहे. सगळे गोपाळ एकत्र आले, त्यांच्या सगळ्यांच्या शुद्धऱ्या एकत्र केल्या. एकत्र केल्यानंतर देव मध्ये उभे झाले, लहान लहान गोपाळ जवळ घेतले. लक्षात मगाच काय महाराज असं वजनदार व्यक्तिमत्व आहे बरं का, लक्षात. आणि मग ते असे लहान लहान गोपाळ जवळ घेतले, त्याच्यानंतर मोठे, त्याच्यानंतर मोठे. संजोगजी अशा प्रकारचे सगळे गोपाळ एकत्र घेतले. देवानी स्मित हास्य केलं, काल्याचा कवळ आपल्या हातात घेतला, बोटाच्या फटीत लोणचे ठेवले, स्मित हास्य केलं, कमळाच्या फुलासारखी रचना केली आणि त्या गोपाळांच्या मुखात तो प्रसाद दिला. शुकदेव महाराज त्याचं वर्णन भागवताच्या दशमस्कंदात करतात. विभ्रद वेणुम जठर पटयो शुंगवेत्रीचे कक्षे वामे पांडव मशुण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन मध्ये स्वपद सुरोदो हासयन नर्म भिस्वे स्वर्गे लोके मिशिज भुजे यज्ञ बाल केली. गोपाळ कृष्ण भगवान जो प्रसाद देवानी गोपाळाला दिला तोच प्रसाद आज हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सर्जेराव गुंडरे पाटील यांच्या जयंतीनिमित्त भगवान ज्ञानोबाराच्या दरबारात भगवान ज्ञानोबाराच आपल्याला देतात. माझा ज्ञान राजगोपाळाशी लाह्या वाटी म्हणून झाली सेवा त्यांच्या चरणी समर्पण करू आणि त्या संतांचा प्रसाद घ्यायचा, त्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 हो, झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पण करतो. आमचे आदरणीय श्रद्धेय संजय भाऊ, दरवर्षी त्यांचं प्रेम आहे, आग्रह आहे, पण योग येत नव्हता. यावर्षी योग आला. खरं तर त्यांचं निर्हेतुक प्रेम आहे, आमच्यावर आहे, संस्थेवर आहे. खऱ्या अर्थानं कोणत्याही अडचणीत धावून येणारं व्यक्तिमत्व आहे, सदा सर्व काळ मदत करणारं व्यक्तिमत्व आहे आणि पुत्रवत प्रेम करणारं असा स्नेह संबंध त्यांचा आहे. असाच प्रेम वृद्धिंग स्वरूपाचं प्रेम हवं अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. वाणीला थांबवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.